चिकन 1 किलो घेतलेले धुवून, त्याच्यात मीठ, हळद, लाल तिखट, धनिया पावडर, गरम मसाला, अद्रक लसूणची पेस्ट, दही टाकून कोथिंबीर, पुदिना सगळं मिक्स करून घेते हाताने. हा मिक्स करून झालेले. आणि मी इकडं गरम खडी मसाले घेतलेले सगळे, तेजपत्ता, लवंग, दालचिनी सगळं कांदा टाकून तेलामध्ये लाल करून घेतलेले. इकडं मी 5 गरम तांदूळ टाकलेले शिजायला, त्याच्यामध्ये पुदिना, लिंबू, मोठी इलायची, तेजपत्ता टाकलेला आहे. आणि इकडं कांदा लाल झालेला आहे. इकडं लगेच टमाटर टाकून घेते. इकडे हे भात झालेला आहे, त्याच्यामध्ये थोडासा तेल टाकून आणि साईडला काढून घेते गाळणीत. आणि इकडे टमाटर लाल झालेले, तिथं मी अद्रक लसूणची पेस्ट केलेली मिरची ते टाकून घेते. ते लाल झालं ना, मग त्याच्यामध्ये जे मसाला आपण चिकनला लावला होता ना, ती ग्रेव्ही टाकून घेऊया त्याच्यामध्ये सगळी. 2-3 मिनटं चांगलं त्याला मिक्स करून घ्यायचं. त्याला पाणी सुटलं ना, पाणी आटूसं लगेच मग त्यात मसाल्यामध्ये थोडं पाणी होतं ते वरून टाकून दिलेले. आणि एव्हरेस्ट बिर्याणी मसाला टाकलेला आहे. यो राईस भात झालेला आहे. मग त्याच्यामध्ये मी बिर्याणी कलर टाकते, हिरवा आणि पिवळा. आणि तसंच मिनटं झाकून ठेवते. भात झालेला आहे आपला. इकडं आपली ग्रेव्ही पण झालेली आहे. माझी साधी सिंपल रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर